रोज भाजी, चपाती, भाकरी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशा वेळी वाटतं वेगळं काहीतरी बनवावं. कधी-कधी संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. अशा वेळी वाटतं पटकन होणारं काहीतरी पाहिजे. तर चला मग बनवूयात गरमागरम चकोल्या. येथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये मीठ घालून मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. ही कणिक आपल्या चपातीच्या कणकेपेक्षा घट्ट मळायची आहे. चकोल्या हा एक महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. बऱ्याच महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये चकोल्या बनवल्या जातात. आता आपल्याला यासाठी लागणार आहे तूर डाळ. इथे मी 1 वाटी तूर डाळ शिजवून घेतलेली आहे. आपल्याला डाळ ही खूप शिजवायची नाही आहे. कुकरची एकच शिट्टी करायची आहे. लसूण, कढीपत्ता, गोडा मसाला. तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता. कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या घरामध्ये तुमचा कोणता ठेवणीचा मसाला असेल तो आणि चवीनुसार मीठ. आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात. येथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर यात जिरे घालायचे आहेत. त्याच्यानंतर यात लसूण घालायचा आहे. लसूण चांगला ब्राऊन झाल्यावर याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे. आता याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊयात. आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण शिजवली डाळ घालायची आहे. आणि याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे. चकोल्या ह्याच्यामध्ये टाकल्यावर आणि डाळ चांगली शिजल्यावर हे अजून घट्ट होतं, म्हणून हे आत्ता पातळच ठेवायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे. आता आपण याला एक चांगली उकळी आणूयात. याला चांगली उकळी येत आहे तोपर्यंत आपण चकोल्या करून घेऊयात. कणिक चांगली भिजलेली आहे, त्याला एकदम मळून घेऊयात. आता याचा एक छोटा गोळा घेऊन याची आपल्याला एक पोळी लाटायची आहे. हे लाटताना याला घडी न घालता लाटायचे आहे आणि शक्यतो तेल लावून लाटायचं आहे. तुमची जर कणिक पातळ झाली असेल तर तुम्ही थोडंसं पीठ लावून लाटू शकता. चकोल्याला वेगवेगळी नावं आहेत. काही जण याला वरण फळं, डाळ फळं किंवा डाळ ढोकळी असं म्हणतात. राजस्थान, गुजरात या राज्यामध्ये याला डाळ ढोकळी म्हणतात. प्रत्येक ठिकाणचा याचा मसाला हा वेगवेगळा असतो. काही ठिकाणी या आंबट गोड चवीच्या असतात. चकोल्या करायला एकदम सोप्या आणि पटकन होणाऱ्या आहेत. ना कोणती भाजी करायचं टेन्शन ना चपाती. ही एक 1 पॉट रेसिपी आहे आणि झटपट होते. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून पटकन तयार होणारी रेसिपी आहे. चकोल्या हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. हा पदार्थ चविष्ट असण्यासोबतच पौष्टिक आणि पचायला पण हलका असतो. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात गरमागरम चकोल्या खाण्याची मजाच खूप वेगळी आहे. तुम्ही बघू शकता लाटलेल्या चपातीला मी असे कट करून घेतलेले आहे. आपली फोडणी टाकलेली डाळ चांगली उकळलेली आहे. आपण कट करून घेतलेल्या चपातीचे जे पीसेस आहेत ते आता हाताने असे तोडून यामध्ये टाकायचे आहेत. किंवा आपण शंकरपाळ्या करतो त्याप्रमाणे सुरीनंच हे कट करून याच्यामध्ये टाकलं तरी चालतं. तुमच्याकडे या चकोल्यांना काय म्हणतात आणि तुम्ही कशाप्रकारे बनवता हे मला कमेंट करून सांगा. मी सर्व चपात्या लाटून त्याचे छोटे छोटे पीसेस करून यामध्ये टाकून घेते. सर्व झाल्यानंतर आपल्याला मंद आचेवर साधारण 10 मिनिटं शिजवायचं आहे. मध्ये मध्ये हे हलवायचं आहे, नाहीतर चकोल्या खाली लागू शकतात. 10 मिनिटं मंद आचेवर शिजवल्यामुळे यातील डाळ आणि चकोल्या पण चांगल्या शिजतात आणि चकोल्या एकदम दाटसर होतात. तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर आपल्या चकोल्या खूप छान शिजलेल्या आहेत, दाटसर झालेल्या आहेत. आता याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊयात. ह्या गरमागरम चकोल्या वरून साजूक तूप आणि लिंबू हे एकदम अफलातून लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.